गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. मानसिंगराव नाईक, गणपतराव दादा, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित प्रचंड जनसमुदाय, माता भगिनी, पत्रकार मित्र, छायाचित्रकार बंधू आणि भगिनींनो, उद्याच्या 7 मेला या देशाच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या विभागातून कोणत्या पद्धतीचा उमेदवार आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे याच्या संबंधीची निकाल घेण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. या पूर्वीच्या 15 वर्षाचा आपण लेखाजोखा बघितला, आढावा घेतला. 2009 पासून 2019 पर्यंत माजी खासदार राजू शेट्टींनी या भागाचं नेतृत्व केलं आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोणताही प्रश्न राजू शेट्टींच्या काळामध्ये केवळ इचलकरंजीचाच नव्हे तर या मतदारसंघातील 6ही तालुक्यांच्या संबंधात कोणतीही भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं नाही. केवळ ऊसाचं आंदोलन आणि आंदोलनाच्या माध्यमातून हिंसा याच्याशिवाय राजू शेट्टींनी त्या ठिकाणी काही केलं नाही. परवाचं देखील आपल्याला आंदोलन माहिती आहे. 400 रुपये आपल्याला दरवाढ पाहिजे म्हणून सांगितलं आणि त्या ठिकाणी 100 रुपयावर तडजोड केली. परंतु त्या काळामध्ये जेवढा विलंब झाला त्याच्यामध्ये 500 रुपयाच्या ऊसाचं नुकसान राजू शेट्टींच्यामुळं झालं, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि मग हे सगळं करत असताना इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, वस्त्रोद्योगाचे मूलभूत प्रश्न असतील आणि वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे पूरक प्रश्न असतील, या साऱ्याला बगल देण्याचं काम माजी खासदार राजू शेट्टींनी जसं केलं त्याच पद्धतीनं 2019ला ज्या इचलकरंजीनं 75,000चं लीड धैर्यशील मानेंना मिळवून दिलं, त्या धैर्यशील मानेने गेल्या 5 वर्षामध्ये ना वस्त्रोद्योगाचा प्रश्न सोडवला, ना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. सातत्यानं घोषणा केल्या, परंतु त्या घोषणेची पूर्तता आणि अंमलबजावणी मात्र आज तागायत कोणतीही झाली नाही. आचारसंहिता लागणार म्हटल्यानंतर घाई गडबडीनं त्या ठिकाणी GR काढण्याचं काम केलं, परंतु गेल्या 4 दिवसापूर्वी जी बिलं आली लाईटची, त्याच्यामध्ये सुद्धा लाईट बिलं आहेत त्याच दरानं आली आणि यंत्रमाग धारकाला उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या खोके सरकारनं केलं असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि त्यामुळं ज्यांनी स्वतःची निष्ठा विकली, ज्यांनी स्वतःचा विचार विकला, ते केवळ त्याने उद्धव ठाकरेंची गद्दारी केली नाही, केवळ शिवसेनेची गद्दारी केली नाही, तर ज्या इचलकरंजीनं 75,000चं लीड त्यांना दिलं त्या इचलकरंजीतल्या प्रत्येक मतदाराचा अपमान करण्याचं आणि घात करण्याचं काम त्या ठिकाणी खासदार मानेंनी केलं. म्हणून आजची प्रचंड सभा आणि उद्याचं 7 तारखेचं मतदान हे केवळ गद्दाराला घरी बसवण्यासाठी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं या देशाचा कारभार केला, या देशातले उद्योगधंदे उद्ध्वस्त केले, या देशातली शेती संपवून केवळ भांडवलदारांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, या देशातली शिक्षण व्यवस्था केवळ भांडवलदारांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं अशा पद्धतीची तयार केली, या देशातल्या सामान्य माणसाला त्याचे अश्रू न पुसता त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. कोविडच्या काळामध्ये ज्या कंपन्यांनी त्या ठिकाणी लस देण्याचं काम केलं त्यांच्याकडनं तुम्हाला चंदा लो आणि धंदा लो अशा पद्धतीचा उद्योग इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून केला. त्यामुळे नरेंद्र मोदी जरी म्हणत असले न खाऊंगा न खाणे दूंगा, पण नरेंद्र मोदीच्या सरकार एवढं भ्रष्टाचारी सरकार आजपर्यंतच्या 76 वर्षात झालेलं नाही, हे आपल्याला ठासून या ठिकाणी सांगावं लागेल. आणि म्हणून या साऱ्या गोष्टींचा विचार करून उद्याच्या 7 तारखेला या देशाच्या निवडणुकीचा इतिहास, या देशाच्या निवडणुकीच्या माध्यमातून बदल घडवून या देशाचं भवितव्य, ज्या महात्मा गांधींनी सर्वसामान्य माणसाचं स्वप्न बघितलं
ज्या सामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचं काम केलं, त्या महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर पुन्हा एकदा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देऊन या देशात निवडून देऊन या देशामध्ये परिवर्तनाची लाट एकदा निर्माण करावी लागेल. कारण हा देश सामान्य माणसाच्या मालकीचा राहायचा असेल, या देशाची राज्यघटना अबाधित राहायची असेल, या देशातलं आरक्षण टिकवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना उद्याच्या काळामध्ये निकाल घ्यावा लागेल. आणि निश्चितपणानं आपण सगळेजण या विचाराने या ठिकाणी एकत्र आलोय आणि उद्याच्या 7 तारखेला आपण सत्यजित बाबांच्या समोरचं मशाल चिन्हावरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करूया आणि या देशामध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाचं राज्य निर्माण करण्याच्या संबंधीची राहुल गांधींनी जी न्यायपत्रिका केली, शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी जो अजेंडा दिला, उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं आश्वासन पत्र दिलं, या सगळ्यांचा मिलाप करून कम्युनिस्ट पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, आम आदमी पार्टी असेल, यांचा एक लघुत्तम साधारण विभाजक तयार करून एक चांगल्या पद्धतीचं राज्य उद्याच्या काळात निर्माण करूया, एवढं आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या